सगळ्यात महत्त्वाचं आता इथं विरळणी करताना बऱ्याचशा आर्ली छाटण्या आहेत, म्हणजे एप्रिलच्या आर्ली छाटण्या आहेत आणि तिथं विरळणीची बऱ्यापैकी स्टेज आल्या. तर आपण तळातली तर पानं इथं काढून घेतलेली आहेत ह्या बागायतदारांनी. आणि काय झालं, इथून इथंपर्यंत आपल्याला सर्वसाधारण स्क्वेअर फुटावर जर मोजायचं झालं नसलं तर आपण काय करायचं, 4 बोटावर तर एक काडी ठेवायचा प्रयत्न करायचा. आता इथं जर बघितलं तर इथं ही वाकडी काडी आहे, ही कुठनं गेल्या, इकडे गेल्या, म्हणजे काय झालं, ह्या वलांड्यात घुसल्या. हिथं काय झालं, हिथं शेवटची काडी इकडं घुसल्या आणि हिथं एकाच ठिकाणाला हिथं 2 काड्या आहेत, हिथं 2 काड्या आहेत, हिथं 2 आहेत, हिथं 2 आहेत. मग हे एवढ्या सगळ्या काड्या आपल्याला कामाच्या आहेत का? तर ह्या काड्या एवढ्या कामाच्या नाहीत. बरं, कामाच्या काड्या त्या सोडून जर आपण अतिरेक करायला लागलोय तर त्याचा दुष्परिणाम हा आपल्या प्रत्येक होणाऱ्या स्टेजवर होणार आहे. सगळ्यात पहिला होणार आहे काय, एकतर औषध मारताना, आता हे लहान आहे तर छान वाटतंय, ह्याची पानं ज्यावेळेला मोठी होतील त्यावेळेला काय करणार आहे, ह्या सगळ्याला अडचणी निर्माण करणार आहे. ही झाली सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. ज्यावेळेला अडचणी निर्माण करतात, ही पानं मोठी होतात आणि हिथं ज्यावेळेला आपण औषध मारणार आहे त्यावेळेला आतल्या बाजूला औषध बसणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला एप्रिल छाटणीसाठी गरजेचा असतोय तो सूर्यप्रकाश. सूर्यप्रकाशात हा अडथळा निर्माण करणार आहे. हवा पास होणार आहे, ती हवा पास होणार नाही. म्हणजे होणाऱ्या प्रत्येक गोष्टीला हा फक्त झाला एप्रिल छाटणीचा त्रास आणि ऑक्टोबर छाटणीचा होणार आहे तो ह्याच्यापेक्षा डबल टेबल त्रास होणार आहे. तर तो हा कंट्रोल करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणून इथं आपल्याला काय करायचं आहे, ही वाकडी जी काडी आहे तर ही वाकडी काडी काढायची आहे. इथं आतली काडी आहे, ही आतली काडी काढायची आहे. इथं डबल काडी आहे, ही काडी काढायची आहे. आणि ही आता हिथनं वाकून काडी गेल्या तर ही काडी काय करायची आहे, काढायची आहे. आणि हिथं पण आता हिथं बऱ्यापैकी काड्यांची संख्या बरोबर आहे, तर म्हणून काय करायची आपल्याला, ही पण काडी काढायची आहे. मग आता आपण हिथं काय केलं नाही, ही सुद्धा आपल्याला रिकामं करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीनं आपण काय करायचं आहे, की अशी विरळणी करून घ्यायची आहे. आणि याच्या पुढचं काय करायचं आहे हे तुम्हाला नंतरच्या व्हिडिओत देतो. तोपर्यंत आपण कामं जी आहेत ही अशी सुटसुटीत करून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं जिथं यायचं आहे तर तिथं काय करायचं आहे, की आतल्या बाजूला काड्या कमी ठेवायच्या आहेत आणि बाहेरच्या बाजूला काड्या जास्त ठेवायच्या आहेत. अशा पद्धतीने प्रत्येक बागायतदारानं आपल्या द्राक्ष बागेचं नियोजन करून घ्या. धन्यवाद.